सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडणीम गावामध्ये जे आहे त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो या ठिकाणच्या शिवभक्तांनी असतील बहुजन बांधवांनी जो आहे तो एकत्रित येऊन रातोरात पुतळा बसवण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने एकीकडे वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे लावले जात आहेत महूळमधली ताजी घटना असतानाच दुसरीकडे मात्र या मोडणीम शहरातल्या शिवप्रेमींनी एकत्रित येऊन महाराजांचा अश्वारूढ पुतळा जवळपास 10 फुटाचा पुतळा जो आहे तो थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच बसवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासमोर जर पाहिलं असेल तर हे मोडणीम शहरातले शिवभक्त आहेत। नेमका हा पुतळा अचानक रातोरात बसवण्यात आलेला आहे, नेमकं काय कारण आहे, कशासाठी हा पुतळा रातोरात बसवला आहे? कुठेतरी गनिमी काव्याचा वापर? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे, भारताचे नव्हे तर जगाचे दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भागात बसावा ही मोडणीमधील 18 पगड जातीची बहुजनांची इच्छा होती आणि ती इच्छा सर्व कार्यकर्त्यांनी आतोनात प्रयत्न करून पूर्ण केली। मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि असेच पुतळा संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी उभा राहावा अशी सरकारला विनंती करतो। कुठंतर पण पुतळा म्हटलं की कुठंतर परवानगीचा विषय होतो। माढ्याच्या आमदारांनी अभिजित पाटलांनी देखील आवाज काही दिवसापूर्वी या ठिकाणी उठवला होता की परवानगीची काय गरज आहे। पडसाळीतलं उदाहरण दिलं होतं। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा मराठ्याच्या मावळ्यांनी 18 पगड अटके पार झेंडा लावला आणि अटके पार झेंडा लावत असताना त्या ठिकाणी परवानगीची गरज पडली ना, त्यावेळेस महाराजांना मोगलशाही असताना आदिलशाही असताना मग आत्ता पुतळ्याला परवानगीची गरज काय? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वाद हा काही नाहक लोकांनी घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे अस्मिता आहे, त्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही आणि इथून पुढे पडणार पण नाही। मग काय पोलीस प्रशासनाचं वगैरे काही सुद्धा आवश्यकता नाही, पोलीस प्रशासनाची गरजच पडणार नाही। इथंच बहुजनच एकत्र आहेत सगळे। आज या ठिकाणी अकबर शेख आहेत, संतोष जाधव आहे, गणेश शिंदे आहे, अनिकेत ओळ आहे, सर्व 18 पगड जाती आहेत आणि या ठिकाणी सर्व जातींनी मिळून हा पुतळा बसवला आहे। वास्तविकता मी तर आत्ता आलो आहे, परंतु जी मावळे ह्या पुतळ्यासाठी आबद्ध आहेत त्यांचं मी मोडणीम पंचकृषीच्या वतीनं मनापासून आभार मानतो। काय सांगाल, एकीकडे 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, आपलं नाव काय आणि एकंदरीत काय भावना आहेत आज? माझं नाव अकबर शेख आहे आणि या पंचकृषीतल्या शिवप्रेमींनी जे काम केलं हे अतिशय चांगलं आहे। या ठिकाणी मोडणीम परिसरात मध्ये शिवरायाचा पुतळा पाहिजेच होता। फार दिवसापासून या गावकऱ्यांची इच्छा होती की या ठिकाणी पुतळा व्हावा आणि ती झाली, त्याबद्दल सर्वांना अभिनंदन करतो मी। काय सांगाल, कशा पद्धतीच्या आज भावना आहेत त्या? रातोरात तुम्ही पुतळा बसवलाय? आम्ही खूप दिवसापासून आमचं स्वप्न होतं की ग्रामपंचायत समोर महाराजांची पुतळा झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि आज आम्हाला खूप भारी वाटत आहे। एकीकडे शिवभक्त आणि दुसरीकडे हा पुतळ्याची उभारणी, कुठं परवानगीची अटी अनेक आहेत? अटी भरपूर आहेत परवानगीच्या, पण सगळ्या गावाची इच्छा होती की शिवाजी महाराजांचा पुतळा मोडणीमध्ये असावा म्हणून स्थापन झाला। आज वैशिष्ट्य म्हणजे आज शिवजयंती आहे तिथेप्रमाणे। काय सांगाल, एक प्रकारे एकीकडे शिवभक्त सातत्यानं मागणी करत होते माढा आणि मोडणीममध्ये महाराजांचा पुतळा असावा, मात्र मोडणीमनं आघाडी घेतली। काय ज्या काही सरकारच्या जाचकाठी आहेत त्या पहिल्यांदा जाचकाठी असल्यामुळं त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात अडचणी येतात। हा जो पुतळा बसवला आहे तो सर्व बहुजनांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी गनिमी कावा करत हा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे। त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांचं बहुजनांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो, कारण मोडणीम आणि पंचकृषीमध्ये खरंच शिवाजी महाराजांची मूर्ती, अश्वारूढ मूर्ती या ठिकाणी पाहिजे होती। ती आज आमचं स्वप्न साकार झालेलं आहे, त्यामुळं आज आम्ही खूप आमच्या पंचकृषीत आनंदाचं वातावरण आहे। कुठं तर पुतळा म्हटलं की अनधिकृत म्हटलं की 100% गुन्हे दाखल प्रशासनाकडून होणार आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे? काय पुढची भूमिका असणार आहे? कोणत्याही महापुरुषांचा पुतळा लावण्यामागे सर्वात प्रथम एक भूमिका असते। हे एक केवळ पुतळा नसून हे एक चालतं बोलतं स्मारक आहे। आता समाजामध्ये पाहिलं तर मुलींवरचे अत्याचार असतील, तरुण पिढी व्यसनाधीनकडे जात आहे, परंतु या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिलं की महाराजांचा प्रताप आठवेल लोकांना आणि स्वराज्यासाठी महाराजांनी घेतलेले कष्ट आठवतील आणि ह्या सर्व गोष्टींची प्रेरणा मिळावी ह्यासाठी सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी गनिमी काव्याचा वापर केला। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा पुतळा बसवला आणि ह्यासाठी एक नाही 100 गुन्हे जरी या ठिकाणी शिवभक्तांवर दाखल झाले तर त्याला समर्थपणे शिवभक्त तोंड देतील।
हे होते पूर्ण या मोडणीम शहरातले गावातले जे आहे ते शिवभक्त आहेत आणि एकंदरीत गुन्हे किती जरी दाखल झाले तरी एक नव्हे तर 100 गुन्हे स्वतःवर घेण्याची ताकद जी आहे ती प्रत्येक शिवभक्तामध्ये आहे आणि तीच ताकद जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी दाखल झाले. काय चाचा नाव तुमचं आणि कशा पद्धतीच्या भावना आहेत? महाराजांचा पुतळा इथं उभारला आहे. मोहम्मद तांबोळी माझं नाव आहे. नूर मोहम्मद बाबूलाल तांबोळी. महाराजांच्याबद्दल आम्हाला अभिमान. पूर्ण मुस्लिम समाजाला महाराष्ट्राचे मुख्य दैवत म्हटलं तरी त्यांना हरकत नाही. आणि आमचे म्हणजे आधारस्तंभ आहेत हे जे महाराजांच्या पुतळ्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की ते महाराजाजवळ सुद्धा भरपूर लोक असे होते की मुस्लिम समाजाचे मावळे होते. मुस्लिम मावळे भरपूर होते. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मोडणीम एकीकरण समितीचा याबद्दल महाराजाबद्दल आम्हाला आमच्या मोडणीम समाजाला तर मोडणीममध्ये तर आहेच मोडणीम मुस्लिम बांधवांना, पण पूर्ण महाराष्ट्रात भरपूर असे लोक आहेत की जसे सुभान अली जसे आहेत. आमचे सुभान अली महाराजाबद्दल इतके बोलतात. आता मला एवढं बोलायला येत नाही, परंतु महाराजांबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि महाराजांचा पुतळा आमच्या गावात बसला याबद्दल आम्हाला अभिमान आहे. मी मुस्लिम समाजाच्या वतीनं ह्या गोष्टीचा सादर करतो आणि मुस्लिम ह्या ज्यांनी ह्यात सगळ्यांनी हे केलेलं आहे म्हणजे हातभार लावला ह्यात करण्यासाठी ह्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आपण जर पाहिलं असेल तर हे मुस्लिम बांधव आहेत. एकीकडे 18 पगड जातीच्या बहुजन बांधवांना एकत्रित घेऊन जे आहे ते शिवप्रेमींच्या पुढाकारातून जो आहे तो मोडणीम शहरामध्ये हा पुतळा बसवण्यात आलेला आहे शिवरायांचा. आणि कुठं तर सर्वच समाज बांधव जे आहे ते या पुतळ्याचं जे आहे ते अभिवादन करून जे आहे ते खऱ्या अर्थानं अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळं अतिशय शांततेत एकीकडे ही प्रक्रिया होत असताना आता प्रशासन या शिवभक्तांवर काय ॲक्शन घेतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी मोडणीमधील गनिमे कावाचा वापर जो आहे तो चर्चेत येताना पाहायला मिळतोय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंड समी शिंदे, TV9 मराठी, मोडणीम, माढा, सोलापूर. जय भवानी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.